धुळे जिल्ह्यातील अल्पसंख्याक व ट्रायबल लोकांचे अतिक्रमण जर काढत असेल तर धनाढ्य लोकांचे देखील अतिक्रमण काढा. दक्ष पत्रकार संघाचे बापू बागुल यांचे आज प्रतिक्रिया. धुळे शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं जातीचं द्वेष करून मुस्लिम समाज असेल किंवा दलित समाज असेल यांचं जे काही अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढण्याचं षडयंत्र या ठिकाणची जी काही प्रस्तावित जे काही आमदार आहेत आणि त्याच पद्धतीने आयुक्त आहेत यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून हे अतिक्रमण निघत आहे. त्या अनुषंगाने रेल्वे स्टेशन या ठिकाणी जे अतिक्रमण होतं झोपडपट्टी वासियांचं त्या ठिकाणी संपूर्ण समाज या ठिकाणी एकवटला आणि आज त्यांना या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचा का असेना या ठिकाणी संपूर्ण समाज बांधवांच्या माध्यमातून न्याय मिळालेला आहे. परंतु हा न्याय इथं थांबला का? मी बापू बागुल दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी सो यांना पत्र दिलेलं होतं 14 तारखेला आणि माननीय आयुक्त साहेबांना पत्र दिलेलं होतं 14 तारखेला की धुळ्यामध्ये 108 ठिकाण असे आहेत की ते बलाढ्य लोक आहेत, त्या ठिकाणी उच्च वर्णीय लोक त्या ठिकाणी राहतात, त्यांचं अतिक्रमण तुम्ही कधी काढणार? ते अतिक्रमण म्हणजे सिंधी कॅम्प, गुरु नानक सोसायटी, आग्रा रोड, अग्रवाल नगर येथील मोठी बिल्डिंग, जीटीपी स्टॉपर, महानगरपालिकेमध्ये असणारा एक भरतस्त व्यक्ती त्यांनी तो स्वतःचा पेट्रोल पंप त्या ठिकाणी बांधून ठेवलेला आहे. विघ्नहर्ता हॉस्पिटल त्या ठिकाणी डॉक्टरांनी या ठिकाणी पैसा दिला आणि त्याच पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अतिक्रमण केलं. आपण महानगरपालिकेच्या समोरच बघता आहात की त्या ठिकाणी देखील जे काही अतिक्रमण आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आमदारांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. मग ते अतिक्रमण कधी काढणार? आणि 11 गावांचं जे काही अतिक्रमण आहे ते अतिक्रमण जोपर्यंत निघत नाही, त्याच पद्धतीने धुळे शहरातले 108 ठिकाणचं अतिक्रमण जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत दक्ष पत्रकार संघातर्फे आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे जोपर्यंत अतिक्रमण निघत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी जन आंदोलनाला आजपासून बसलेलो आहोत. जोपर्यंत अतिक्रमण निघत